नमस्कार श्रोतांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या पॉडकास्टच्या भागात. आज आपण बोलणार आहोत एका अशा द्रष्ट्या राजाबद्दल ज्याने आपल्या रयतेच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वाहिलं. हा पॉडकास्ट सुप्रसिद्ध मराठी लेखक व विचारवंत राहुल हांडे यांच्या लेखनातून साकारला आहे. छत्रपती शाहू महाराज, एक राजा जो केवळ सिंहासनावर बसला नाही तर खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळवणारा. त्यांचं सामाजिक सुधारणांचं कार्य तर सर्वश्रुत आहे, पण आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या शेती आणि शेतकऱ्यांसाठीच्या क्रांतिकारी योगदानाबद्दल. चला सुरू करूया. राहुल हांडे यांच्या लेखनातून आपल्याला समजतं की 1947 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा भारतात सुमारे 550 छोटी-मोठी संस्थानं होती. पण त्यापैकी किती संस्थानिकांनी खऱ्या अर्थाने रयतेच्या कल्याणासाठी कार्य केलं, यात शाहू महाराजांचं नाव अग्रस्थानी येतं. त्यांनी ओळखलं की कोल्हापूर संस्थानाचा खरा आधार आहे शेती आणि त्यावर अवलंबून असलेला शेतकरी समाज. शाहू महाराजांनी संस्थानाचा कारभार हाती घेताच शेती सुधारणांना प्राधान्य दिलं. त्यांचं ध्येय होतं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि त्यांचं जीवन समृद्ध करणं. त्यांनी केवळ योजना आखल्या नाहीत, तर त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. उदाहरणच द्यायचं झालं तर पन्हाळा परिसरात वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनींचं सर्वेक्षण करून त्यांनी कॉफी आणि चहाच्या लागवडीला चालना दिली. यामुळे शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळालं आणि स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला. शेतीला पूरक असा पशुसंवर्धन व्यवसायही त्यांनी प्रोत्साहन दिलं. गूळ बनवताना चरकात शेतकऱ्यांचे हात जखमी होतात हे समजताच त्यांनी अधिक सुरक्षित चरकाची निर्मिती करणाऱ्या कारागिरांना बक्षीस जाहीर केलं. राहुल हांडे यांनी नमूद केल्याप्रमाणे ही संवेदनशीलता दाखवते की शाहू महाराजांना शेतकऱ्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येची जाण होती. राहुल हांडे यांच्या लेखनातून आपल्याला कळतं की शाहू महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला महाराष्ट्राला 2 भीषण दुष्काळांचा सामना करावा लागला. पण या संकटातही त्यांनी रयतेला आधार दिला. त्यांनी तात्काळ उपाययोजना केल्या. तलावांची दुरुस्ती, नवीन तलावांची निर्मिती आणि पाणी अडवा पाणी जिरवा सारख्या योजना, कळंबा, रंकाळा, बहिरेश्वर यांसारख्या जुन्या तलावांची दुरुस्ती आणि शिरोळ, वडगाव, रांकळी यांसारख्या नव्या तलावांची निर्मिती, यातून त्यांनी पाण्याची शाश्वत हमी दिली. 1896-97च्या दुष्काळात त्यांनी सुमारे 4 लाख रुपये खर्च करून या प्रकल्पांना गती दिली. याशिवाय शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने कर्ज, जमीन महसूल माफी आणि पशुधनासाठी चारा छावण्या यांसारख्या योजना राबवल्या. त्यांनी सामुदायिक गोठ्यांची संकल्पना आणली, जिथे शेतकऱ्यांच्या जनावरांना मोफत चारा पाणी मिळालं. शाहू महाराजांनी दुष्काळी भागात घोड्यावरून किंवा उंटावरून दौरे केले, लोकांशी थेट संवाद साधला आणि अन्न, पाणी, निवारा, आरोग्य केंद्रांची सोय केली. वृद्ध, रुग्ण आणि अपंगांसाठी निराधार आश्रम तर काम करणाऱ्या मातांसाठी पाळणा घरे सुरू केली. राहुल हांडे यांनी ठळकपणे नमूद केले आहे की कोल्हापूर संस्थानात एकही भूकबळी किंवा शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही. हीच होती शाहू महाराजांची सात्विक तळमळ आणि प्रामाणिक नेतृत्व. राहुल हांडे यांच्या लेखनातून स्पष्ट होतं की शाहू महाराजांचं कार्य केवळ कोल्हापूरपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी शेती, शिक्षण, सामाजिक न्याय आणि प्रशासनात निर्माण केलेले मापदंड आजही प्रेरणादायी आहेत. फुले शाहू आंबेडकर हा सामाजिक क्रांतिकेचा महामंत्र त्यांच्या कार्यातूनच प्रत्यक्षात उतरला. त्यांनी शेतकऱ्यांना केवळ आर्थिक आधारच दिला नाही, तर त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. आजही शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण त्याच्या व्यथा चिरंतन आहेत. अशावेळी राहुल हांडे यांनी लिहिल्याप्रमाणे शाहू महाराजांचं कार्य आपल्याला दिशा दाखवतं. संवेदनशीलता, दूरदृष्टी आणि कृतिशीलता हाच खऱ्या राजकर्त्याचा परिचय आहे. श्रोत्यांनो, सुप्रसिद्ध मराठी लेखक व विचारवंत राहुल हांडे यांचं लेखनातून साकारलेली ही शाहू महाराजांची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांनी दाखवून दिलं की खरा राजा तोच जो रयतेच्या हृदयात राज करतो. त्यांच्या कार्याला सलाम करताना आपणही विचार करूया, आजच्या काळात आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो. पॉडकास्टचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद.